तुम्ही मला सांगितलं नाही काय? मी केलेले पदार्थ कसे झाले होते? म्हाळसा, तू माझी अन्नपूर्णा आहेस। तुझ्या हाताला जी दिव्य चव आहे त्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाही। तुम्ही इतक्या प्रेमाने आनंदाने स्वयंपाक केला, खूप छान। माझ्यासाठी लाडू ठेव हा, मला भूक लागली तर मी खाईन। हो नक्की। मात्र देवी, आपण अजून भोजन केले नाही। आपण भोजन करून घ्यावं। देवा, आम्ही निघू? हे नेहमी म्हणतात, माझे भोजन झाल्याशिवाय हे अन्न ग्रहण करणार नाही। आज हे विसरले बहुतेक। पण मी भोजन करेन। म्हाळसा, मी समजू शकते, तुम्ही विचार करत होतात तेव्हा माझ्या ध्यानात आलं आहे। देवा, मी येऊ? नाही बंधू, तुम्ही थांबलात तर बरं होईल। मला बोलायचे आहे। कशाबद्दल? सांगते। बंधू, गडाच्या पायथ्याशी असलेला तो वाडा मला नको आहे। मला तो दिसायला नको। तिच्या कोणत्याही खुणा मला इथे नको आहेत। देवी, मला असं वाटतं की त्या वास्तूचा उपयोग करता येईल। नाही, त्या वास्तूला एक नाव जोडलं गेलं आहे आणि तुम्ही काहीही केलं तरी ते पुसलं जाणार नाही। म्हाळसा, जे तुला हवं ते घडलं आहे। आता तुला त्यात समाधान मानायला हवं। ठरल्या नियमाप्रमाणे सर्व काही घडलं आहे। मीही त्यात हस्तक्षेप केला नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की तुझी प्रत्येक गोष्ट मी मान्य करेन। तो वाडा तसाच राहील। त्याला कुणीही हात लावलेला मला आवडणार नाही। मला कळेल तो वाडा तुम्हाला का हवा आहे ते। त्यावर आत्ता नको बोलायला। मला कळायला हवं। बानू जर पुन्हा जेजुरीत आलीच तर ती कुठे राहील?